नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार. आपण सूर्यनारायण मंदिर नारायण चिंचोली येथे आहे. तर आपण गणेश काका अवताडे पुजारी यांच्याकडून आपण जाणून घेऊया सूर्यनारायण मंदिर. नमस्कार. आपण श्री क्षेत्र नारायण चिंचोलीतील प्राचीन सूर्य मंदिरामध्ये आहोत. इथला किरणोत्सव सध्या चालू आहे. पौष शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध सप्तमी रथसप्तमी या दरम्यान हा किरणोत्सव असतो. विशेष करून रविवारच्या दिवसाला आणि सूर्योदयाच्या वेळेस दर्शनाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. पौष शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध सप्तमी या दरम्यान संपन्न होणारी ही यात्रा, याच्यामध्ये मकर संक्रमणाच्या म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी पहिलं सूर्यकिरण श्रीच्या चेहऱ्यावरती पडतं आणि रथसप्तमीच्या वेळेस ते पायावरती पडतं. मग किरणोत्सव असल्यामुळे सूर्यनारायण म्हणतात. आणि ह्या पौष मासामधील दर्शनाची एक भाविकांना विशेष पर्वणी असते. कारण जयावरी कृपा होय त्या भास्कराची, न पाहू शके शत्रू त्याला वीरांची, उभ्या राहती सिद्धी होऊनी दाशी, नमस्कार त्या सूर्यनारायणाची. कारण ज्याच्यावरती सूर्यनारायणाची कृपादृष्टी पडते त्या भाविकाचे सर्व दोष नाहीसे होतात, अमंगल टळते, त्याच्या जीवनामध्ये एक आमूलाग्र असे बदल होतात आणि त्याच्या मनातील इच्छा, अपेक्षा, आकांक्षा पूर्णत्वाला जातात. आणि विशेष करून 7.5 जन्य जर एखाद्याची पत्रिका असेल, शनी जर अनिष्ट स्थानामध्ये असेल किंवा एखाद्या विचित्र ग्रहाचा जर प्रकोप असेल त्या राशीवरती, तर निमित्त मात्र ह्या सूर्यनारायणाच्या दर्शनाने तो दोष नाहीसा होतो आणि त्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र असे बदल होतात. हा इथला सिद्धांत आहे. म्हणून सूर्योदयाला विशेष दर्शनाचे महत्त्व असते. सप्तमी रविवार, मकर संक्रांत आणि रथसप्तमी आणि पुत्रदा एकादशी या दिवशीच्या दर्शनाला एक अनन्यसाधारण असते, महत्त्व असते दर्शनाचे. म्हणून या दिवशी भाविकांची अलोट गर्दी असते. भारतातीलच कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक येतात. असा इथल्या या यात्रेचा एक विशेष असा महिमा आहे. सुंदर अशी सूर्यनारायणाची मूर्ती आहे. स्वयंभू असे हे स्थान असून पंढरपूरपासून पूर्वेकडील भागात पंढरपूर ते मोहोळ रोडवर 10 किमी अंतरावर असे हे सूर्यनारायणाचं प्राचीन स्थान असून भाविकांनी आवर्जून दर्शनाचा लाभ घ्यावा व आपलं जीवन कृताकृत्य करावं. रामकृष्ण हरी. नमस्कार. आपल्यासोबत लक्ष्मणतात्या धनवडे आहेत नारायण चिंचोलीमध्ये. तर आपण सूर्यनारायण मंदिर प्रत्येक वर्षी यात्रा भरते, तर ह्याबद्दल आपण त्यांना विचारणार आहे. तात्या, प्रत्येक वर्षी आपण सूर्यनारायण यात्रा भरते, तर सूर्यनारायणचे वैशिष्ट्य काय एवढं सांगा तुम्ही. तीर्थक्षेत्र नारायण चिंचोली तालुका पंढरपूर या ठिकाणी महाराष्ट्रातील एकमेव असणारं सूर्यनारायणाचं मंदिर आणि त्याचं महात्म्य यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आमच्या सूर्यनारायण देवस्थानचे पुजारी गणेश काका अवताडे प्रत्येक रविवारी सूर्यनारायणाचं महात्म्य आणि देवाविषयीची माहिती प्रसारित करत असतात. आणि महाराष्ट्रातील एकमेव असणारं सूर्यनारायणाचं मंदिर आणि गेली 1 महिनाभर आज 4था रविवार आहे. पौष महिन्यातल्या 4 रविवारी मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा भरते. गेल्या 3ऱ्या रविवारी 4 जानेवारी रोजी पालखी सोहळा अतिशय मोठ्या थाटामाटात झाला आणि आज 4था रविवार असूनसुद्धा भाविकांची या ठिकाणी हजारो भाविकांची गर्दी आपण पाहायला आपल्यास मिळते. गावातील आमच्या ग्रामपंचायत सरपंच नर्मदा धनवडे उपसर या ठिकाणी 4-5 रविवार जे येतात त्या दिवशी जवळजवळ 20-25 हजार भाविकांना या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ दिला जातो. आणि गावातील सर्व मंडळं या ठिकाणी मनोभावे सेवा करतात. स्वच्छतेपासून पाणीपुरवठा असेल, दर्शन रांग असेल, भाविकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा असतील. आज जर आपण पाहिलं 4था रविवार असताना या ठिकाणी जवळजवळ 5-5, 7-7 क्विंटलचं धान्य मस्के परिवार आणि त्यांचे मित्रमंडळी यांना आजचा हा प्रसाद दिलेला होता. अशा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये देवावर भक्ती असणारी माणसं, भाविक यांना सूर्यनारायणाचा येणारा अनुभव, त्यांना मिळणारा आशीर्वाद, या सर्व गोष्टीचा विचार करता महाराष्ट्रातील एकमेव असणाऱ्या सूर्यनारायण मंदिरासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्र शासनाला, महाराष्ट्र सरकारला आमची विनंती आहे की या तीर्थक्षेत्राला असणारं एक दुर्मिळ असं मंदिर, महाराष्ट्रातील एकमेव सूर्यनारायण मंदिरासाठी या शासनानं आपल्या पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटन सूचीमध्ये घालून एक वेगळ्या प्रकारचा निधी देण्याचा प्रयत्न करावा अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी शासनाला विनंती करतो. येणाऱ्या भाविकांचं सर्व गावातील 1 महिनाभर कष्ट केलेल्या या यात्रेसाठी
पळून कार्यकर्त्यांनी जे काम केलेलं आहे त्या सर्वांचा आभार मानून भाविकांचं स्वागत करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सूर्यनारायण मंदिर यात्रेचा आज 4था रविवार. आज नेहमीप्रमाणे पहाटे श्रीची महाआरती झाली आणि त्यानंतर महाप्रसादाला वाटप झालं. आजच्या दिवसाचं खास वैशिष्ट्य म्हणजे आज या ठिकाणी सूर्यनारायण गार्डनचं उद्घाटन माननीय राष्ट्रवादीचे नेते चेअरमन कल्याणराव काळेसाहेब यांच्या सहकार्यातून साकार झालेली ही गार्डन त्यांच्याच हस्ते आज आम्ही या गार्डनचं उद्घाटन केलं आणि पुढील कार्यालासुद्धा त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि निश्चितच पुढचा काळ देखील या मंदिराच्या बाबतीमध्ये सहकार्य करू अशा प्रकारचं आश्वासन दिलं. त्याचप्रमाणे माढा मतदारसंघाचे आमदार अभिजितआबा पाटील यांनी देखील या मंदिराला आज भेट दिली आणि ब दर्जामध्ये हे मंदिर तीर्थक्षेत्र आराखड्यामध्ये जाईल यासाठी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. त्याचप्रमाणे प्राध्यापक काळुंगे सर यांनी या ठिकाणी आम्हाला बहुमोल अशा प्रकारचं सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. याशिवाय इतर अनेक नेते मान्यवर यांनीसुद्धा या मंदिराला भेट दिली आणि जास्तीत जास्त त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे नेते युवराजदादा पाटील यांनीसुद्धा या मंदिराला भेट दिली आणि सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. निश्चितच ह्या मान्यवरांनी भेट दिली आणि आमच्या गावाचा देवस्थानचा कायापालट करण्यासाठी त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. याशिवाय आज या यात्रेला भक्तांचा देखील उदंड अशा प्रकारचा प्रतिसाद लाभलेला आहे. अगदी 7 वाजल्यापासून ते अगदी आत्ताच्या 5 वाजेपर्यंत महाप्रसादाचं वाटप सुरू होतं. त्याचप्रमाणे मोहिते पाटील घराण्यातील 5वी पिढी माननीय श्री सयाजीराव मोहिते पाटील हे देखील या मंदिराला भेट देण्यासाठी आलं. त्याचंही आम्ही मंदिर समितीच्या वतीनं या ठिकाणी स्वागत केलं आणि त्यांनीसुद्धा आमच्या ह्या कार्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे मी सर्व भाविकांना देखील अशी विनंती करतो आहे की हा 4था रविवार होता आणि अजून एक रविवार आहे. असंच पुढच्या रविवारीसुद्धा आपण या मंदिराला भेट द्यावी आणि निश्चितच आमच्या या मंदिराची शोभा वाढवावी आणि सहकार्य करावं अशा प्रकारची मागणी मी सर्व ग्रामस्थांना भक्तांना सोलापूर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील सर्व भक्तांना करतो. धन्यवाद.